राधा आणि विशालच्या लग्नाला 12 वर्ष झाले होते. त्या दरम्यान त्यांना 11 वर्षाचा मुलगा होता आणि 7 वर्षाची मुलगी. राधा खूप श्रीमंत घराण्याची होती, पण तिला या गोष्टीचा अजिबात घमंड नव्हता. ते घरची सगळी कामे करायचे. पूजेसाठी ती पहाटे 4 वाजता उठायची. मुलांना योग्य वेळेत शाळेत पाठवायचे. तिच्या सासऱ्याने साऱ्या नोकरांना काढून टाकले होते, कारण त्यांना वाटत होते की 4 सुना असताना नोकरांची गरज नाही आणि बाकीच्या तिघी राधाकडून सर्व कामे करून घ्यायची. आणि राधाच्या नवऱ्यासमोर त्या अशा वागायच्या की जणू त्यांनी सर्व कामे केले होते आणि राधाने काहीच केले नव्हते. काम करून ती इतकी थकायची की तिला तिच्या जेवणाचीही पर्वा नव्हती. त्यामुळे राधा शारीरिकदृष्ट्या खूप अशक्त झाली होती. पण ती इतकी अशक्त आणि थकून का राहिली याची विशालला पर्वा नव्हती. खरं तर विशाल राधाला शिव्या द्यायचा की तिला काही काम होत नाही. तिने कोणत्या मुलीशी लग्न केले. एके दिवशी रविवारी सर्वजण जेवाय बसले होते. राधाने ताट विशालला दिले. विशालने एक घास तोंडात टाकला. विशाल राधाला म्हणाला, राधा, आज भाजीत मीठ कमी आहे. तेव्हा राधाचे सासू आणि सासरे म्हणाले, अरे विशाल, या राधाला कोणतेही काम नीट होत नाही. एक भाजी बनवली होती, ती पण अशी. हे बरं आहे की मोठ्या सुना सगळं काम करत आहे. राधाच्या भरोश्यावर राहिलो तर एक वेळचं जेवण पण मिळणार नाही. तुझ्या मुलाला आणि मुलीला मोठ्या सुना सांभाळत आहेत. जणू त्या तिघी त्यांची आई आहे. घरचे काही नियम आहे. जेव्हा मोठ्या सुना काही खरेदी करतील तेव्हा राधा तिच्यासाठी आणि मुलांसाठी सुद्धा खरेदी करते. जेव्हा मोठ्या सुना माहेरी जातील तेव्हा राधाला माहेरी जाण्याची इच्छा होते. खरं तर त्या घरात राधाला तिच्या मनाने काही करण्याची अनुमती नव्हती. पण राधाचा नवरा घरात सगळ्यात जास्त कमवत होता, तरी पण राधाला जास्त खरेदी करण्याची परवानगी नव्हती. किती वेळा राधाने विशालला या बाबतीत सांगितले होते. विशाल म्हणतो की हे बघ राधा, तुला या घरातील नियमाच्या हिशोबाने चालावे लागणार आहे, नाहीतर तू तुझ्या घरी जाऊ शकते. विशाल राधाचं काहीच ऐकत नव्हता. या गोष्टीचा राधाला खूप त्रास होत होता. विशालला त्याच्या मुलांची पण पर्वा नव्हती. राधाचे सासू सासरे विशालला म्हणत होते की पूर्ण दिवस ती पूजा पाठ करत बसते. तिला किती वेळा समजवले आहे की नवऱ्याच्या सेवेत ही मोठी पूजा आहे, पण ती समजतच नाही. त्या तिघी खूप खुश होत्या, कारण विशाल राधाला खवळत होता, कारण विशाल घरात सगळ्यात जास्त कमवत होता, कारण राधाच्या बहिणी विशाल आणि राधाशी मनातही मनात चिडत होत्या. त्या दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे भांडण लावत होत्या. आई वडिलांचं बोलणं ऐकून विशाल खूप रागात उठला आणि एक जोरदार कानाखाली राधाला लावली. राधा कमजोर असल्यामुळे ती जोरात जमिनीवर पडली. तिला कोणी पण नाही उचलले. ती रडत म्हणते की विशाल हे सगळं खोटं आहे आणि विशाल त्याला आणखीन एक सपाटा मारतो. माझ्या आई वडिलांना खोटं बोलते, तू खोटं बोलत आहे. तू तर त्यांचे पाय धुतले पाहिजे. तुझ्यासारख्या सुनेला ते सहन करत आहे. राधा हळू उठली व तिच्या खोलीत जाऊन ती खूप रडू लागली व तिचं सारं सामान बांधून माहेरी जाऊ लागली. विशाल म्हणाला, तू जर या घरातून गेली तर परत माघारी नाही येऊ शकणार. राधाला जाताना पाहून तिच्या जावांचे तोंड उतरले. जर राधा या घरातून गेली तर सगळं काम त्यांना करावे लागणार. त्या तिघी विशालला म्हणतात की राधाला थांबवा, जाऊन देऊ नका. चुका तर सगळ्याकडून होतात. विशाल म्हणतो, तिला जायचं आहे तर तिला जाऊ द्या. 2-4 दिवसात तिचं डोकं ठिकाणावर येईल. राधा तिच्या दोन्ही मुलांना सासरी सोडून माहेरी गेली. राधा माहेरी गेल्यावर विशालचे 2 दिवस घरी
सुरळीत गेले, पण तिसऱ्या दिवसापासून हळूहळू सगळं बदलू लागलं. विशाल सकाळी उठल्यावर त्याला त्याच्या जागी कोणतीही वस्तू सापडत नव्हती. त्याचे कपडे प्रेस नव्हते, बाथरूममध्ये एक टॉवेलही नव्हता, मुले शाळेसाठी तयार नव्हती, जेवणाचा डब्बाही तयार नव्हता. जेव्हा विशाल त्याच्या खोलीतून बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले की सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. त्याची आणि त्याच्या मुलांची काळजी कोणालाच नव्हती. विशालने मुलांना शाळेसाठी तयार केले. त्याची लहान मुलगी तिच्या आईची आठवण काढून रडत असे. मुलीचे नाव छवी होते. छवीने सांगितले की आई त्यांना रोज तयार करत होते. त्यांना रोज खूप छान जेवण बनवून द्यायची आणि घरची सगळी कामे आईच करायची. तिन्ही पण काकू आम्हाला खायला सुद्धा विचारत नाहीत आणि नीट खायला पण देत नाही. त्या आम्हाला सांगतात की जास्त खायला मागायचे नाही, नाहीतर आम्ही तुला बाथरूममध्ये बंद करेन. छवी जोरजोरात रडायला लागली आणि रडत रडत म्हणाली, पप्पा, आई कधी येणार आहे? मला आईकडे जायचे आहे. विशालला कुठेतरी त्याची चूक लक्षात येत होती. त्याला समजत होते की राधा खरं सांगत होती. तो त्याच्या आईवडिलांना सांगतो की तो राधाला परत घेऊन येणार आहे. मग आईबाबांना त्यांच्या पैशाचा अभिमान वाटतो आणि म्हणतात की कशाला जातोस, राहू दे तिला माहेरी. किती दिवस राहील तिथे, आपोआप तिचे आईवडील तिला पाठवतील. राधाला जाऊन आठवडा उलटून गेला आहे ना. तिने फोन केला आहे आणि मी पण तिला फोन केला नाही. या घरातील कोणालाच माझ्या मुलांबद्दल अजिबात काळजी नाही. हे लोक माझ्या मुलांना नीट खायला पण देत नाहीत. राधाला माघारी घेऊन येणार आहे. हे ऐकून वडील म्हणतात, तू एवढ्या मोठ्या घराचा मुलगा आहे, तू तिथे जाऊन राधाच्या घरच्यांसमोर माफी मागणार का? हे बरोबर नाही. ते लोक तुझी इज्जत करणार नाही आणि राधा पण तुझी इज्जत करायची विसरून जाईल, तुझ्या डोक्यावरती नाचेल. विशाल म्हणतो, मग मी काय करू? माझ्या मुलांना मी रडताना नाही बघू शकत. मग वडील म्हणतात, तू असं काहीतरी कर, राधा आपोआपच माघारी येईल. व मग वडील विशालच्या कानात काहीतरी बोलतात. अगोदर विशाल त्याच्यासाठी नकार देतो, यामुळे ही गोष्ट जास्त बिघडू नये. मग वडील म्हणतात, काही नाही होणार, मी जसं म्हणतोय तसंच कर. विशालने पोलीस ठाण्यात जाऊन राधाच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. राधाने मुकाट्याने घरातील सर्व दागिने घेतले आणि आईच्या घरी कोणालाही न सांगता गेली. बोलवण्यावरही पण ती माघारी येत नाही. काय माहीत तिच्या घरच्यांनी तिला कुठे लपवून ठेवले आहे. मी एक आठवडा राधाला भेटलो नाही आणि जेव्हा मी फोन केला तेव्हा तिच्या घरच्यांनी फोन कट केला आणि मला राधाशी बोलू दिले नाही. दुसऱ्या दिवशी पोलीस राधाच्या घरी पोचले आणि राधाने दरवाजा उघडला. पोलीस म्हणतात, राधा कुठे आहे? आम्ही तिला न्यायला आलो. तर राधाचे वडील म्हणतात, माझ्या मुलीने काय केले? पोलीस म्हणतात, राधाच्या पतीने राधाविरोधात तक्रार दाखल केली आहे. राधाने तिच्या सासरच्या घरातून काही दागिने चोरले आहेत आणि तुम्ही लोक तिला तिच्या सासरच्या घरी परत जाऊ देत नाहीत आणि फोनवर पण बोलून देत नाहीत. हे ऐकून राधाचे वडील आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात की हे सर्व खोटे आहे. मग राधा म्हणते की मी राधा आहे आणि मी कोणतीही चोरी केली नाही. माझे सासरचे लोक खोटे बोलत आहेत. तरीही तुम्ही मला तुमच्यासोबत घेऊन जाण्याची तुमची इच्छा असेल तर मी यायला तयार आहे. राधा तिच्या वडिलांना म्हणते, घाबरू नका, मी लवकरच सर्व काही ठीक करेन. पोलीस राधाला तिच्यासोबत पोलीस स्टेशनला घेऊन जातात, जिथे विशाल आधीच राधाची वाट पाहत होता. राधाला पाहताच तो पोलिसांना सांगतो की जर ती तिच्या सासरी जाण्यास तयार झाली तर मी तक्रार मागे घेईल. राधाने विशालकडे द्वेषाने पाहिले आणि सांगितले की मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही, पण तुला आता या चोरीचा आरोप सिद्ध करावा लागेल. मी तुझ्या घरातून काही चोरले आहे. हे ऐकून विशाल घाबरला. राधाचा एवढा मोठा आवाज त्याने कधीच ऐकला नाही. विशालला काही समजत नाही. तो त्याच्या घरी परत येतो आणि त्याच्या वडिलांना सगळा प्रकार सांगतो. वडील म्हणतात, काही हरकत नाही, 2-4 दिवस ती लॉकअपमध्ये राहिली तर आपोआपच ती शुद्धीवर येईल आणि घरी परत येईल. आईच्या घरी गेल्यावर तिला आणखीन पंख फुटले आहेत.
माझ्या 3 सुनांपैकी एकही राधासारखी नाही. तुझी बायको कशी आहे ते तू बघितलेस आणि तू माफी मागणार होता. तेव्हा विशाल म्हणतो, हो बाबा, मी पाहिलं आहे की तुमच्या सुना किती चांगल्या आहेत. त्या माझ्या मुलांना जेवणही देत नाहीत आणि त्यांची काळजी पण घेत नाही. राधा गेल्यापासून माझ्या मुलांची अवस्था अनाथासारखी झाली आहे. दुसरीकडे राधाच्या वडिलांनी राधाला जामिनावर तिची सुटका केली व तिला घरी घेऊन आले. दुसऱ्या दिवशी विशालच्या घराची बेल वाजली. एक माणूस त्यांच्या दारात येतो आणि म्हणतो तो राधाचा वकील आहे आणि राधाने घटस्फोटाचे कागदपत्र पाठवले आहे. हे ऐकून विशाल आणि त्याच्या वहिनीला धक्का बसतो. विशालचे वडील म्हणाले, विशाल, तू काळजी करू नको, सर्व काही माझ्यावर सोड. मी माझ्या पद्धतीने राधाला परत आणतो. त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला व फोनवर काहीतरी बोलले. मग लगेच पोलीस राधाच्या माहेरी गेले व राधाला पुन्हा अटक केली व लॉकअपमध्ये बंद केले. आणि महिला पोलिसांनी राधाला लाठीमार पण केला, कारण त्याने राधा घाबरावी. पण राधा न घाबरत नव्हती. तुम्हाला किती मारायचे आहे तेवढे मारा, पण तुम्ही साबित करू शकणार नाही की मी चोरी केली होती. दुसऱ्या दिवशी कोर्टाची तारीख होती. राधाला कोर्टात हजर केले आणि विशाल आणि त्यांचे कुटुंब कोर्टात हजर होते. कार्यवाही सुरू झाली, ज्यामध्ये विशालच्या वकिलाने राधावर चोरीचा आरोप केला आणि सांगितले की राधाला तिच्या मुलांची आणि पतीची अजिबात काळजी नाही. त्यानंतर राधाच्या वकिलाने सर्वांसमोर एक व्हिडिओ सादर केला, ज्यात राधाच्या सासरचे लोकांचे राधावर केलेले अत्याचार उघडकीस येतात. विशालने जेव्हा हा व्हिडिओ पाहतो तेव्हा तो आश्चर्यचकित होतो. त्याच्या कुटुंबातील लोक असे असतील की तिच्या वहिनी त्यांना तो आईसारखे मानत होता, तेच त्याचे घर तोडत होते. त्याच्या आईवडिलांनीही घर तोडण्यात कोणतीही कसर सोडली नाही. हे सर्व पाहून विशाल कोर्टात रडायला लागतो आणि सर्वांसमोर राधाची माफी मागतो. मग कोर्ट निर्णय राधावर सोडतो की तिला काय पाहिजे. तेव्हा ती म्हणते की मला अशा जीवनसाथीची गरज नाही जो आपल्या बायकोकडे दुसऱ्याच्या नजरेतून बघतो. जिथे विश्वासच नाही तिथे नाते टिकवता येत नसते. प्रेम तर खूप दूरची गोष्ट आहे. विशालने मला कधी पण बायकोचा अधिकार दिला नाही. आता मला न्याय पाहिजे. मग विशाल म्हणतो, तुम्हाला पहिला हा व्हिडिओ दाखवला नाही, तो हा व्हिडिओ कधी काढला हे मला माहीत पण नाही. मग राधा म्हणते, तुम्ही मला जेव्हा माझ्या भावाच्या लग्नात जाण्यासाठी अर्धा दिवसाची अनुमती दिली होती तेव्हा मला माझी एक मैत्रीण भेटण्यासाठी घरी आली होती. तिचे नाव गीता होते. गीता अशा कंपनीत काम करत होती जिथे CCTV कॅमेरे बनवले जात होते. तिने मला कॅमेरा पेन आणलं होतं गिफ्ट देण्यासाठी, पण मी त्या पेनला बघून म्हणाले की या घर संसारात या पेनाची काय गरज. तेव्हा गीता म्हणाली, हा मामूली पेन नाही, या पेनमध्ये CCTV कॅमेरा आहे. तू याला तुझ्याजवळ ठेव. हा पेन एक दिवस तुझ्या कामाला येईल. मी विचार करत होते की ही पण काय गिफ्ट देण्याची वस्तू आहे. याचं मी काय करणार. जेव्हा तुझ्या घरच्यांचा दुर्व्यवहार वाढू लागला मी विचार करत होते की तुला कसं सांगू, पण तू माझं काही ऐकत नव्हता आणि तू तुझ्या वहिनींचा आणि वडिलांचं ऐकून मला प्रत्येक क्षणावर अपमानित करत होता. कोर्टने राधाची सगळी गोष्ट ऐकली व राधाच्या नवऱ्याला, सासू सासऱ्याला आणि वहिनींना 2 वर्षाचा दंड झाला आणि मुलांना राधाला दिले आणि मुलांचे पालनपोषण करण्यासाठी मोठी रक्कम देण्यासाठी विशालला सांगितले आणि सासू सासऱ्यांची अर्धी प्रॉपर्टी राधाला देण्याचा निर्णय केला. अशा प्रकारे राधाला न्याय मिळाला. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.